कोल्हापुरातल्या काळमवाडी अर्थात दूधगंगा धरणाला एक मोठी गळती लागली आहे, त्यामुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे। कोल्हापुरातल्या काळमवाडी धरणाची वाढती गळती हा चिंतेचा विषय बनलाय। साधारणपणे एखाद्या धरणाला लागलेली गळती ही 250 लिटर प्रति सेकंद असेल तर ती सामान्य मानली जाते, मात्र त्या पुढची गळती ही धोकादायक समजली जाते। गळती काढण्यासाठी 80 कोटींचा निधी मंजूर असून निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली आहे आणि निविदा निघून सुद्धा वर्क ऑर्डर होत नसल्यामुळे गळतीचं काम लालफितीच्या कारभारात अडकलंय आणि वेळीच ही गळती थांबवली नाही तर धरणाला मोठा धोका असून नागरिक भीतीच्या छायेत आहेत। दिवसेंदिवस गळती वाढत असून धरणाला काही झालं तर त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय। धरणाच्या गळतीमुळे वर्षाला 1.5 TMC पाणी वाहून जात आहे आणि इतक्या पाण्यात अख्खा कोल्हापूर जिल्हा वर्षभर पाणी पिऊ शकतो, मात्र इतकी मोठी गळती असून सुद्धा प्रशासनाला काहीच सोयीसुतक नाही आणि या धरणाला धोका उद्भवला तर त्याचे मोठे परिणाम धरणाखालील गावांना भोगावे लागणार आहेत। कोल्हापुरातल्या काळमवाडी अर्थात दूधगंगा धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे। मी सध्या धरणाच्या साईडवरती आहे आणि या ठिकाणी पाठीमागे पाहायला गेलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात धरणाला गळती लागल्याचं आहे ते दिसून येते। धरणाच्या भिंतीमधून आहे ते जवळपास 277 ते 300 लिटर प्रति सेकंद इतकं पाणी आहे ते या ठिकाणी वाहून जाताना पाहायला मिळतात। साधारण 250 लिटर प्रति सेकंदाच्या वर ही गळती असेल तर ती धोकादायक अशी समजली जाते आणि त्याच पातळीवरती काळमवाडी धरणाची आता गळती आहे ती जाऊन पोहोचलेली आहे। प्रशासन फक्त लालफितीचा कारभार करताना पाहायला मिळते। खरं तर गेल्या वर्षीच आहे ती ही गळती काढण्याचं नियोजन आहे ते प्रशासनाने केलं होतं, त्यासाठी 80 कोटी आहे ते सरकारनं मंजूर सुद्धा केली होती, निविदा प्रक्रिया झाली, मात्र वर्क ऑर्डर कोणाला द्यायची या संदर्भात आहे ते हे सगळं काम अडून बसलेलं आहे आणि याच्या पाठीमागे कोण आहे याचा शोध घेण्याची गरज सुद्धा आता या निमित्तानं व्यक्त होताना पाहायला मिळते। कारण ही जर गळती काढली नाही तर मात्र या धरणाला धोका उद्भवतो असं अभियंते सांगताना पाहायला मिळतात। मात्र कामाचं सुरुवात आणि कामाच्या हालचाली कोणच करताना या ठिकाणी दिसून येत नाही। वारंवार अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजताना पाहायला मिळते। खरं तर 1990 पासून या धरणाला ही गळती आहे। साधारण त्यावेळी प्रति सेकंद 50 लिटर इतकी ही गळती होती। 3 वर्षापूर्वी गळती पूर्णपणे काढल्याचा दावा आहे तो प्रशासनाने केला होता, मात्र पुन्हा एकदा ही गळती आहे ती दिसून येते आणि त्या गळतीसाठी प्रशासनाने निधी उपलब्ध केला आहे। टेंडर प्रोसेस पूर्ण झालेली, मात्र वर्क ऑर्डर कोणाला द्यायची याच्यासाठी जर काम अडत असेल तर नेमकं ते कुणाच्यासाठी काम अडतंय आणि त्याच्या मागे कोण आहे याची चौकशी आहे ती करण्याची गरज आहे ती व्यक्त होताना पाहायला मिळतात। ही गळती कधी प्रशासन काढणार अशा पद्धतीचा सवाल आहे तो आता या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळते। मात्र एकूणच वाढलेली गळती पाहता सध्या धरणाला धोका आहे तो संभवतोय आणि त्याकडे नेमकं कोण दुर्लक्ष करते अशा पद्धतीचा सवाल आता या ठिकाणी शेतकरी उपस्थित करताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, काळमवाडी धरण, कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यातील काळमवाडी धरणाला गेले 2 वर्षे गळती चालू आहे। आता सुद्धा प्रति सेकंद 277 लिटर पाणी या काळमवाडी धरणातून या ठिकाणी जात आहे। तर ते गळती थांबवण्यासाठी महत्त्वाचा विषय आहे, अजून त्याच्यावर कुठलीही कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही। सरकारचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छिते की लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि नाहीतर उन्हाळ्याला पुन्हा संपूर्ण जिल्ह्यावर याचा ताण पडू शकतो, हे आपल्या माध्यमातून सरकारला मी निदर्शनास आणू देतो। आणि आता पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत ख्रिसमस सेलिब्रेशनला हजेरी लावली। केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या निवासस्थानी ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यात आलं। गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीर सुरक्षेबाबत महत्त्वाची बैठक घेतली। यावेळी काश्मीरला दहशतवादापासून मुक्त करण्यासाठी सगळ्या उपाययोजना करणार असं अमित शाह म्हणाले। उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये नारायणी नदीमध्ये काही लोक अडकली होती, त्यांची सुटका करण्यात आली। नावेतील लोक शेती करून परतताना नदीत अडकले होते। फिरोजाबादमध्ये कोर्टाच्या आदेशानंतर प्रशासन बुलडोझरसह अतिक्रमण हटवण्यासाठी पोहोचलं होतं, मात्र या अतिक्रमण विरोधातील कारवाईला लोकांनी विरोध केला। मथुरेच्या बाकी बिहारी मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी नियम लागू करण्यात आलेत। मंदिर समितीने भाविकांना योग्य कपडे घालून मंदिरात जाण्याचं आवाहन केलं। जम्मू काश्मीरमधील हंदवाडा इथे सुरक्षा दलांनी आयडी नष्ट केला। जवानांना शोध मोहिमेदरम्यान हा आयडी सापडला होता, त्यानंतर संपूर्ण परिसरात अलर्ट जारी करण्यात आलाय। कान्हा व्याघ्र प्रकल्पात 2 वाघ एकमेकांना भिडल्याचा व्हिडिओ समोर आला। यावेळी उपस्थित असलेल्या पर्यटकांनी या वाघाच्या भांडणाचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये चित्रित केला।
अहमदाबादमधील एका रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये तंत्रमंत्र वापरून उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला आणि या प्रकरणानंतर आरोग्य विभागानं तपासाचे आदेश दिले तर पोलिसांकडून तांत्रिकाचा शोध सुरू आहे. मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमध्ये ट्रेनच्या छतावर चढून एका युवकानं आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी ओव्हरहेड वायरच्या तारांचा स्फोट झाल्यामुळे युवक गंभीर जखमी झाला. तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्य प्रदेशच्या हरदा इथे कार आणि मोटरसायकलचा अपघात झाला. अपघातानंतर मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांनी कारची तोडफोड करून चालकाला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. मध्य प्रदेशच्या रिवा भागात केवायसी करण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत कारमधील लोकांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय. मारहाणीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या होत्या काही महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये बघितल्या. काही वेगवान स्वरूपात बातम्या, 25 मिनिटं 50 बातम्या बघितल्या. मात्र यानंतरच्या बुलेटिनमध्ये सविस्तर घडामोडींचे अपडेट आपण घेऊयात. नागपुरातल्या अधिवेशनासंदर्भात त्याचसोबत गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सगळे अपडेट न्यूज 18 लोकमतवरती तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील. यानंतरच्या बुलेटिनकडे वळण्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. बीड प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलीस महानिरीक्षकांकडून घेतली माहिती. आज सभागृहात सरपंच हत्या प्रकरणावरती फडणवीस देणार निवेदन. रोहित पाटील आणि सुहास कांदे अजित पवारांच्या भेटीला मतदारसंघातील कामासंदर्भात भेट घेतल्याची माहिती. कल्याणमधील मराठी व्यक्तीला मारहाणीच्या निषेधार्थ नागरिक उतरले रस्त्यावर. परप्रांतीय अखिलेश शुक्ला नामक व्यक्तीला अटक न केल्यास मोर्चा काढण्याचा दिला इशारा. संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावरती निदर्शनं करण्यास सक्ती. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या खासदारांना सूचना. साईबाबांच्या मूर्तीची होणार 3D स्कॅनिंग. दुपारी 2:45 ते 4:30 वाजेपर्यंत समाधी मंदिर दर्शनासाठी राहणार बंद. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 10 वाजतायत. सुरुवातीला आपण एक मोठी बातमी बघूयात. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या 5व्या दिवशी बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरनं विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सभागृहामध्ये निवेदन देणार आहेत आणि हा मुद्दा आज अधिवेशनात गाजण्याची शक्यता. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या संदर्भात काय आदेश देतात, कोणती मोठी घोषणा करणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड प्रकरणावरती आज विधिमंडळात निवेदन देणार आहेत. बीडमधल्या घटनेसंदर्भात ते काय आदेश देतात, कोणती मोठी घोषणा करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अधिवेशनाच्या आजच्या कामकाजात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात निवेदन देणार आहेत.